पूर्वोत्तर भारतावर निसर्गाचा कोप पुन्हा एकदा उडावला असून मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आपत्तीत आतापर्यंत 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफलच्या तुकड्या मदत व बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मणिपूरमध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. राजधानी इम्फाल आणि परिसरात पूर सदृश स्थिती निर्माण झाली असून इम्फाल ईस्ट जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तटबंध तुटल्यामुळे पाणी थेट रहिवासी भागात घुसले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे 8,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 883 घरे पूर्णतः आणि अंशतः नुकसानीस बळी पडली आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे. सिक्कीममध्येही जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून काही रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. त्रिपुरामध्ये अगरतळा शहरात फक्त 3 तासात 200 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू सिव्हरमध्ये पडून झाला. अरुणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग जिल्ह्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला, तर झिरो कांबळे मार्गावर 2 मजूर मृत्युमुखी पडले. आसाममध्ये ही परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 48,000हून अधिक लोक बाधित झाले आहेत. गोलाघाट जिल्ह्यात एका मुलासह 3 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याशी संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला व केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.